डस्ट पेन विथ ब्रूम क्लीनर आहे. ह्याच्यामध्ये आपण कधी पण झाडून काढतो तेव्हा दोन मेन प्रॉब्लेम येतात. एक तर सुपलीत कचरा भरण्यासाठी आपल्याला खाली वाकावं लागतं, तर ते आपलं शक्य नाही काही वृद्ध लोकांसाठी. आणि आणि झाडूमध्ये कचरा वगैरे केसाचं धागे वगैरे अडकतात. मग त्याच्यामुळे मी इथे कंगव्यासारखी डिझाईन लावली आहे, जेणेकरून ह्यातला जो कचरा आहे ह्यात अडकून वडला की सगळा निघून जाईल. आणि इथं व्हील्स लावलेत इझी टू कॅरी करण्यासाठी, आणि झाडूसाठी होल्डर पण आहे पाठीमागे. आता हे समजा ह्याला असं घेतलं, ह्यातनं काढू शकतो सगळं जास्त 30 डिग्री सेल्सिअस. तर मग मी 38पेक्षा जर कमी गेलं तर इथे येतं कूल चेक फॉर सेन्सर. आता आपण कसं मायनसमध्ये आपलं टेम्परेचरला आपलं थंडी असते, आपण लय आजली पडतो, प्लसमध्ये टेम्परेचर मलून जातो. मग त्यांचं बी येतं ते लय कोल्ड आहेत, डॉक्टरांकडे ढळणार औषध वेळच्या उपचार करा. आणि जेव्हा प्लसमध्ये जातं, आता 41 डिग्री सेल्सिअसचं पुढं जर गेला तर लगेच येतं की डेंजरस झोन, त्याला सावलीत न्या, थंड पाणी बाहेर. तिथं मॉनिटरिंग येतं, काय टेलिग्रामवरती आपण ह्याला हे दिलं, एकदा हे मेसेज दिला. मग त्या शेतकऱ्यांना आता मला टाईम नाही बोलला, इथं डिस्प्ले लावायचा, डिस्प्ले त्याच्यावरती दिसणार डिस्प्लेवर. आणि हा प्रोजेक्ट आपण बागच्या हे शुगर कॅन फॅक्टरीमध्ये जे लेबर्स असतात ना त्यांना नेऊन वाटायचं. गुड आफ्टरनून. माझं नाव श्रेयस निलेश कुंभारकर. माझ्या शाळेचं नाव श्री भैरवनाथ विद्यालय वनपुरी. आता माझ्या प्रोजेक्टचं नाव ऑटोमॅटिक मोटर बाईक स्टँड स्लायडर आहे. हे कसं आहे, मी हा प्रोजेक्ट कशासाठी केला आहे तर आपल्या भूतलावर 10 ते 15% अपघात हे बाईकचे स्टँड तसंच राहिल्यामुळे होतात. त्यासाठी हा प्रोजेक्ट मी केलेला आहे. ह्याची आयडिया मला कशातून आली तर माझ्या काकाचं स्वतः बाईकच्या स्टँडमुळे ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मला आयडिया आली. आता नवीन मोटर बाईक निघालेल्या आहेत, त्यामध्ये सेन्सर आहे की जोपर्यंत आपण स्टँडवर घेत नाही तोपर्यंत गाडी चालू होत नाही. पण मी त्यात अजून मॉडिफिकेशन केलं की जेव्हा आपण बाईकचा स्टार्टर चालू करू तेव्हा स्टँड ऑटोमॅटिक वर होणार आणि मग बाईक चालू होणार. ओके, म्हणजे ऑटोमॅटिक. हां, ते आता थांबा. जेव्हा आपण बाईक चालू करू तेव्हा ऑटोमॅटिक स्टँडवर होणार आणि मगच गाडी चालणार. थांबा सर, काहीतरी मग बाईकचं स्टँड आपोआप जातं का? जेव्हा आपण स्टार्टर चालू करू तेव्हा ऑटोमॅटिक स्टँडवर होईल आणि मगच बाईक चालू होईल. त्यामुळे अपघाताची संख्या टाळते. आणि जेव्हा आपण स्टार्टर बंद करू तेव्हा गाडी थांबते आणि स्टँड आपोआप वर येते, आपोआप खाली येते. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मी टोटल 6 आयडेंटिफाय केले. तर मग पहिला प्रॉब्लेम असा असतो की आहे ना, आपण ज्या सायकलचं हे जे सीट आहे ना, ट्रॅडिशनल सीट आपण जे सध्या वापरतो त्याच्यामध्ये काय होतं, आपलं हिप बोन आणि बॅकबोन पेन होतं. कशामुळे? कारण की अप अँड डाऊन मुवमेंट होते हिप बोनची, ज्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे हिप बोन दुखायला चालू होतं. आणि दुसरा पॉईंट असा होता की गर्ल्स आणि वुमन्सला मेन्स्ट्रुअल पिरियडच्या वेळी ह्याच्यावरती चालवणं अनइव्हन किंवा डिस्कम्फर्टेबल फील होतं. आणि तिसरा पॉईंट असा होता की व्हेंटिलेशन नाही आहे या सीटमुळे, त्याच्यामध्ये नमनेस फील होतो आणि डिस्कम्फर्टेबल असतं ते चालवणं. आणि जे एल्डरली पीपल असतात त्यांच्यासाठी इर्गोनॉमिक नाही आहे हे सीट, म्हणजे त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरसाठी हे सुटेबल नाही आहे. आणि ज्यांना पाईल्सचा त्रास असतो त्यांचा जो पेरिनियल एरिया असतो तो डायरेक्ट ह्याच्यात कॉन्टॅक्टमध्ये येतो, ज्याच्यामुळं त्यांना त्रास व्हायला लागतो, हीट तयार होते, त्याच्यामुळे त्रास तयार होतो. आणि मी एका अर्थोसर्जनकडे गेलते, डॉक्टर श्रीशैल तेली. तर मग त्यांनी मला सांगितलं की कॉकिक्स एक वेस्टिजियल ऑर्गन असतो आपल्या बॉडीमध्ये, जो की टेलबोनच्या खाली असतो. तर मग ज्यांचा तो फ्रॅक्चर असेल ना त्यांना सजेस्ट केलं असतं की सायकल चालवू नका. पण जेव्हा मी त्या अर्थोसर्जनला हे सीट दाखवलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं तर मी इथे गॅप का दिला आहे, तर मग हे सगळे जे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले ना त्याच्यावरती हे सोल्युशन आहे. आता इथे गॅप आहे, जर मग पाईल्सचा पेशंट याच्यावरती बसला तर मग पेरिनियल एरिया इथे कॉन्टॅक्टमध्येच नाही येणार, फ्रिक्शन होणारच नाही, मग ज्याच्यामुळे त्यांना त्रास होणार नाही इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिप बोनची सिमेट्री मेंटेन राहते. आता आपल्या पायाच्या मुवमेंटसोबत हे सीट पण वरती खाली होतं असं. तर मग
पायाच्या फोर्समुळेच होणार ते. तर मग त्याच्यामध्ये हिप बोनची पण सिमेट्री मेंटेन राहते. आणि तिसरा पॉईंट असा आहे की इथे व्हेंटिलेशनमुळे नमनेस क्रिएट नाही होणार आणि इझिली आपण चालू शकतो सायकल. आणि आणि ज्यांना कॉकिक्सचा त्रास असतो मी सांगितलं, तर मग इथे ह्या गॅपमध्ये कॉकिक्स कुठेच रेस्ट होत नाही आहे, त्याच्यावरती प्रेशर येत नाही आहे, ज्याच्यामुळे हे सीट त्यांच्यासाठी खूप जास्त एर्गोनॉमिक आहे, त्यांच्या बॉडीसाठी खूप सुटेबल आहे. तर मग तेव्हा मला त्या अर्थोसर्जन डॉक्टर श्रीशैल तेलींनी पण सांगितलं की हा प्रोजेक्ट तुझा ज्यांना कॉकिक्सचं बोन फ्रॅक्चर आहे त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. आणि इकडे मागे 2 स्प्रिंग लावल्या, स्प्रिंग लावल्या तिकडे आणि 2 स्प्लिट केलं. 3 mm MS प्लेट घेतली आहे, त्याच्यावरती स्पंज लावले आणि हे अँटी स्किडिंग सिंथेटिक लेदर आहे. ह्याच्यामध्ये मी वॉर्मर टाकला आहे, म्हणजे आईच्या हाताचा जो गरमता असतो किंवा आईचा जो स्पर्श असतो तो ह्याच्यात गरमपणे लागू शकतो बाळाला. ह्याच्यात वॉर्मर टाकला आहे, म्हणजे आईच्या हाताचा गरम स्पर्श तो या कॉटनमधनं बाळाला लागू शकतो, ते गरम झालं. आणि ह्याचं मी स्पीड कंट्रोल हां, तर इथे मोटर आहे, ही DC मोटर आहे आणि हा AC to DC कन्वर्टर आहे. आता मी स्पीड पण कंट्रोल करू शकते. नाही, हे लागत नाही, तुम्ही हात ठेवून बघू शकता. तर मी स्पीड म्हणजे आईची झोपमोड पण होत नाही आणि सकाळी तिचं जर काम असेल तर ते पण ती करू शकते. माझ्या बाबांनी आणि मी दोघं जणांनी त्या क्लिनिकमध्ये हे फॉर्म्स पण वाटले आणि जे पॅरेंट्स आहेत त्यांनी फीडबॅक जो दिला आहे तो पण पॉझिटिव्ह आहे. हो. शहरांमध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे आपण काही बारीक ट्रक वापरत नाही, खूप मोठे ट्रक्स असतात. त्यामुळे शहरांमध्ये तितकी जागा नसते की वाहन वळू शकाल आणि माल उतरवू शकता तुम्ही. तर मग हा प्रोजेक्टची जी डाऊन साईड बॉडी ब्ल्यू कलरची दिसते तुम्हाला, ती एका जागी स्टेबल राहते. हा त्याचा एक बेनिफिट आहे की तुम्हाला ही जी व्हेकल आहे ती मूव्ह करावी लागत नाही. आणि ज्या पार्टमध्ये सर्व मटेरियल किंवा ब्रिक्स आणि ते आपल्याला जे कन्स्ट्रक्शनमध्ये लागणार आहे ते आपण ठेवलेलं आहे, ते मोटरच्या मदतीने आपण मोबाईलवरून कंट्रोल करून आपण त्याला 360 डायरेक्शन, आपल्याला ज्या साईडला माल उतरवायचा त्या साईडला आपण त्याला रोटेट करू शकतो. ॲप आहे हे, त्याच्यावरून हे सर्व कंट्रोल होतं. म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे त्याला युजफुल. तुम्ही कोणत्या पण वाहनाला बसू शकता. मोठे ट्रक्स नाही, मदतीने बनवलेलं आहे मशीन. आता मी माझ्यामध्ये प्रॉब्लेम बघितलं की जेव्हा 10th-12th बोर्डिंग एक्झाम्स असायच्या तर त्याचे जे प्रॅक्टिकल वर्कबुक्स स्टॅम्प कंपल्सरी असतो, प्लस स्कूलच्या काही डॉक्युमेंट्स असतील, लेटर्स असतील, त्याचे स्टॅम्प कंपल्सरी असतो. आणि आपले पोस्ट ऑफिसेस, कोर्ट, गव्हर्नमेंट ऑफिसेस, हॉस्पिटल्स इथे पण स्टॅम्प कंपल्सरी असतो. आणि स्टॅम्प ही युनिक आयडेंटिटी असते. जर तुझ्याकडे स्टॅम्प नसेल तर डॉक्युमेंट व्हॅलिड मानलं जात नाही. म्हणून मी आमच्या स्कूलच्या अटल टिंकरिंग लॅबच्या गाड्या सेशनच्या मदतीने रिसर्च केलं. ते मला मग आयडियामध्ये मग मी ह्याचं रूपांतर बनवलं की आपण अशी मशीन करू शकतो की जी मशीन स्टॅम्प मग विथ पेज लिफ्ट करेल, स्टॅम्प सकट. त्याचं वर्किंग वर्क चालू होईल. फॅनला कमांड देते का नाही, ते ॲटोमॅटिकली बंद कसं होतं? कोडिंगमध्ये केलेलं आहे ते सगळं. म्हणजे आता बंद आहे ना तो? आर्डिनो यूज करून. आर्डिनो उनो. थँक्यू सर. मशीन वेट अम्ब्रेला रॅपिंग मशीन आहे. 2 मिनिट. नमस्कार, मी बनवणार स्मार्ट सेलोटेप. आपण सेलोटेप एकदा वापरतो आणि दुसऱ्याच वापरतो ते आपल्याला लवकर सापडतच नाही आणि आपण त्याला कुठेही कट मारतो आणि ती कट टेप खराब होते. असं होऊ नये म्हणून मी स्मार्ट सेलोटेप 1 पासून 100 पर्यंत त्याला उतरत्या क्रमाने क्रमांक दिल्यावर सुरुवातीला 1 म्हणजे सर्वात लहान क्रमांक असणार आहे आणि एंडला म्हणजे शेवटला सर्वात मोठा म्हणजे 100 क्रमांक असणार आहे.
आता आपण बघूया इथे सर्वात मोठा क्रमांक कोणता आहे. तर इथे सर्वात मोठा क्रमांक आहे 95 आणि 95च्या पुढे ही चिकट टेप आपल्याला सापडणार आहे. बघा ही चिकट टेप आपल्याला सापडली. आणि परत एक फायदा असा की 8, 9, 7, 6 असे क्रमांक यायला लागल्यावर आपल्याला कळणार आहे का आता चिकट टेप संपणार आहे, आपण नवीन चिकट टेप घ्यायला हवा. आणि दुकानदार एखाद्या वेळेस काय करतात की आता आपल्याला स्टिकर काढून आपण थोडी चिकट टेप काढून घेऊ शकतो आणि आपण त्यांना वेचलं तरी त्यांना काही कळणार नाही म्हणून आपण चिकट टेप काढून घेतात. असं होऊ नये म्हणून अशा क्रमांकाने दुकानदार फसवून गिराहिकांची फसवणूक होणार नाही. धन्यवाद. मी बनवला आहे मोबाईल रेडिएशन सेफ्टी बॅग. आपण सर्वजण मोबाईल वापरतो आणि रात्री झोपतेवेळी आपल्या जवळ ठेवतो. त्याचे रेडिएशनचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवला की 4 ते 5 फुटाच्या पलीकडे गेलो तर आपण सुरक्षित राहतो आणि 4 ते 5 फुटाच्या अलीकडे मोबाईल असला तर आपल्या शरीरावर फार हानिकारक असतं. याच्यामध्ये आपण मोबाईल ठेवून दूर नेऊ शकतो आणि हे वृद्धांसाठी, अपंगांसाठी, ज्यांचे पायांचे गुडघ्याचे आजार आहेत, त्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. समजा घरातील सगळे व्यक्ती बाहेर गेले आणि तो एकटाच घरात आहे, त्याला चालता येत नाही, तर ते त्यांचे औषध, त्याला फळे पाहिजे असतील, टाईम टू टाईम गोळ्या असतात, ते घेतले त्याने तर त्याला पाहिजे असेल तर तो जॉयस्टिकच्या साहाय्याने आपल्याकडे गोळ्या आणून घेईन. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्याची गरज संपली तर तो पुन्हा गाडी दूर नेऊन ठेवीन. याच्यामुळे सर्वांसाठी ही गाडी फार उपयुक्त आहे. चालू कर. याला आपण रिमोटवर सुद्धा करू शकतो आणि ही वायर मोठी सुद्धा करू शकतो. वायर लहान असल्यामुळे कोणालाही वायरचा त्रास होणार नाही. ऑटोमॅटिक बॅलन्सिंग सिस्टम आहे बाईकसाठी. तर काय होतं, एखादी ऑब्जेक्ट अचानक आपल्या गाडी पुढे आला की आपण ब्रेक दाबतो, राईट. आता अचानक ब्रेक दाबल्यामुळे काय होतं, गाडी स्टॉप तर होते पण जो रायडर असतो त्याला त्याच्या गाडीवर कंट्रोल करता येत नाही आणि तो पडतो. तर ते पडायला नको आणि तो पडल्यामुळं त्याला डीप इंजुरी होऊ शकतात. तर याचंच सोल्युशन म्हणून मी हा मॉडेल तयार केलेला आहे. तर सिम्पली आता हा स्टार्ट आहे, आपली गाडी ही रनिंग आहे. हे ब्रेक स्विच आहे, ब्रेक स्विच दाबलं आपलं टायर स्टॉप होतं आणि जो माझा मागचा हा जो सिस्टम आहे बॅक साईडचा तो खाली येतो. आणि या खाली आल्यामुळं काय होतं, जो आपला जो हा बॅलन्स जो असतो तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड होऊन जातो. म्हणजे काय असतं, जी गाडी असते ती व्यवस्थित बॅलन्स होऊन जाते. आणि हा ब्रेक स्विच आहे सर, जो मेकॅनिकल ब्रेक असतो आपला त्याच्या जस्ट मागं लागतं हे ब्रेक स्विच. हा आपला ब्रेक नाही आहे, तो हा फक्त ब्रेक स्विच आहे. आणि स्पेशली सर ज्यांची छोटी हाईट असते किंवा लेडीज धरून घ्या, जेव्हा ते आता गाडी जस्ट शिकायला ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे. ज्यांची छोटी हाईट असते त्यांना सीटवर बसून खाली त्यांचे पाय पुरत नाही, तर जेणेकरून काय होतं की त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. जर का त्यांनी ब्रेक दाबला ना की ते डगमगतात आणि खाली पडण्याची जास्त भीती असते. तर त्यासाठी मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि लेडीजचं काय ना सर, ब्रेक मारायच्या पहिले पाय खाली असतो त्यांचा, तर ते नको व्हायला म्हणून मी हा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि तरी पण सरकारच्या नियमाचं पालन कोणीच करत नाही. आणि कोणी घालतं हेल्मेट पण ते फक्त पोलिसांसाठी बचण्यासाठी घाललेलं असतं, ते पण प्रॉपर नाही घातलेलं असतं. त्यामुळे मी हे हेल्मेट बनवलेलं आहे जे प्रॉपर, जेव्हा आपण हेल्मेट प्रॉपर घाला म्हणजे तेव्हा ये सेल लावला अपन, ये रिसीवर है, ये एंटीना रिसीवर पर लगाया ले, और अगर हमने ये हेलमेट यहाँ पर लगाया और ये ट्रांसमीटर है जिसमें हमने 4 वोल्ट की बैटरी लगाई है, एक एंटीना लगाया है, 5 वोल्ट का रिले लगाया है और एक स्विच लगाया है. अगर हम इसे यहाँ पर लगाते, यहाँ पर लगाया हमने और एक कनेक्शन दिया इसको, हमने प्रॉपर हेलमेट नहीं पहना है इसलिए हमारी बाइक स्टार्ट नहीं होगी. और जब हम प्रॉपर हेलमेट पहनेंगे, स्टैंड का आया है वैसे तुमने हेलमेट का किया, बरोबर है ना? हाँ ये हेलमेट चलेगा. कसं काम करतो? आपण वेगवेगळे पाणी वापरण्यासाठी, वेगळे नट्स काढण्यासाठी आपण वेगळे पाणी वापरतो. तर आपण एकाच पाण्याचा उपयोग केलेला आहे. कसं? हे पहा, हां, ओके. यामध्ये सर आपण पॉवरबँकद्वारे मोबाईल पण चालू. त्याला काय केलं, ड्रिल केलं होतं का? याला ड्रिल केले, साईडला होल मारले आणि असाच बोल्ट आत टाकलेला आहे. हे पहा, मोठा काढून दाखवतो.
याला बॅटरी का बरं हे डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट जातं. आता मी एक्स्ट्रा मध्ये गेले टॉर्च गेले रात्रीच्या कामासाठी. कॅब तयार केलेले आहे ब्लाइंड पर्सनसाठी. आपण आपल्या जीवनात पाहतो की ब्लाइंड पर्सनला दिसत नसल्यामुळे त्यांना चालताना अनेक समस्या येतात. या प्रोजेक्टमध्ये जेव्हा ब्लाइंड पर्सनच्या राईट साईडला वस्तू असते तेव्हा राईट साईडचा बजर वाजतो, लेफ्ट साईडला वस्तू असते तेव्हा लेफ्ट साईडचा बजर वाजतो आणि हां असल्यावरच वाजणार. आणि समोर जेव्हा वस्तू असते तेव्हा दोन्ही बजर वाजतात. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही पॉवर बँक चार्जिंग करण्यासाठी अंध व्यक्ती चालेल तशी पॉवर बँक चार्जिंग होईल अशी सिस्टीम तयार केलेली आहे. यामध्ये आम्ही पिझो इलेक्ट्रिक डिस्क वापरलेले आहेत. या डिस्कचं मेकॅनिझम असं की त्यामध्ये योग्य प्रेशर पडलं तर त्या प्रेशरमधून तयार झालेल्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. कसं काय कन्वर्ट होतं? त्या डिस्कमध्येच सर कन्वर्ट होतो. पिझो इलेक्ट्रिक डिस्क आणि तो करंट आम्ही लिथियम बॅटरीमध्ये स्टोअर केलेला आहे. आणि लिथियम बॅटरी ही 12 वोल्टची वापरलेली आहे. पण आपल्याला 5 वोल्टची गरज आहे कारण आउटपुट पॉवर बँक आणि मोबाईलचं 5 वोल्ट असते. त्यामुळे आम्ही IC यूज केलेला आहे जो 12 वोल्टचं 5 वोल्टमध्ये कन्व्हर्जन करतो आणि त्याच्याद्वारे आम्ही मोबाईल चार्जिंगला लावू शकतो. कसं काम? हे एक शेतकऱ्यांसाठी एक केळीचं घड काढण्याचं आम्ही मशीन तयार केलेलं आहे. आता हे वर्क सांगतो मी. इथं दोरी खाली ओढली की बकेटवरती जाते. बकेटवरती गेल्यानंतर घड म्हणजे अपसाईडला असते तिथं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण घड कट केल्यानंतर हे बकेटमध्ये पडते. मग आपण बकेट खाली घ्यायचं आणि व्हील आहेत ह्या व्हील थ्रू आपल्या ठिकाणापर्यंत नेता येते. मग शेतकऱ्याला हे घड खांद्यावर घ्यायला लागत नाही किंवा ते खांद्यावर घेऊन म्हणजे त्या ठिकाणापर्यंत जावं लागत नाही आणि शेतकऱ्याचा त्रास होत नाही. फळाचा दर्जा चांगला राहतो आणि फळही चांगल्या प्रमाणात टिकतं. हा गॅस लिकेज डिटेक्शन मॉडेल आहे. ज्यावेळी गॅसची गळती होते त्यावेळी LED लागतो आणि बजर वाजतो. आता चुकून एखाद्या वेळेस आपल्याकडून गॅसचं बटन चालूच राहतं तर आपल्याला यामधून पूर्वकल्पना मिळून जाते की गॅसची गळती होत आहे आणि आपण शेगडी जाळण्याचा किंवा लाईट्स ऑन करण्याचा प्रयत्न करू नये. आता मी यासाठी ते लायटर दिलेलं आहे स्मोक करण्यासाठी. सेन्सर MQ2 गॅस सेन्सर, बजर, LED स्विच आणि 9 व्होल्टची बॅटरी. LED बॅटरी नसते सर, बॅटरी बॅटरी आहे 9 व्होल्टची आहे. आणि हा MQ2 सेन्सर वापरला आहे कारण हा सेन्सर LPG, प्रोपेन, मिथेन, हायड्रोजन आणि धूर डिटेक्ट त्यासाठी हा सेन्सर वापरला. मल्टीपर्पज ॲग्रिकल्चर मशीन आहे. याच्यामध्ये आपण शेतीची विविध कामं करू शकतो. सर्वात प्रथम तर कसं काम करते दाखवते या पद्धतीने आपण ऊसाचे डोळे काढू शकतो. हा म्हणलं जे मधला आयटम आहे तो निघून जातो. हे असे डोळे निघतात आणि अशी रोपं तयार होतात. आणि या टिपच्या साहाय्याने आपण इथं असं नारळाला होलं काढू शकतो. म्हणजे फक्त डोळे काढायचे हां. आणि हेल्थ बेनिफिशियल फॅन आहे. म्हणजे ज्यावेळेस लोड शेडिंग वगैरे होतं त्यावेळेस आपल्याला उन्हामुळे त्रास होतो आणि आताच ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढायला लागले आणि ह्यामुळं काय होतं वयस्कर लोक हे सनस्ट्रोक किंवा हेडस्ट्रोकनी बऱ्याच प्रमाणात डेड व्हायला लागले. मग त्या काळात सुद्धा ज्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस सुद्धा हा फॅन आपण यूज करू शकतो कारण हा विदाऊट इलेक्ट्रिक एनर्जी सोलर एनर्जी फॅन आहे. फक्त हा मॅन्युअली यूज केला जातो हाताच्या किंवा पायाच्या सहाय्याने. आता हार्ट अटॅकसारखे वगैरे सुद्धा प्रॉब्लेम्स वाढले आहेत त्याच्यामुळे डॉक्टर सांगतात की तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही ॲक्युपंक्चरसारखे एक्सरसाइज करा. मग आपल्या हाताच्या ह्या बोटांवरती किंवा पायाच्या खाली तळव्यांवरती हे ॲक्युपंक्चर पॉईंट असतात ते जे प्रेस झाले तर आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायसाठी मदत होत्या. मग हेच मी असं ह्याचा उपयोग करू शकते जसं की हाताने म्हणजे लोकांचा बसल्या जागी एक प्रकारे एक्सरसाइज होत जातो. अगदी ऑफिसमधल्या लोकांपासून ते घरातली लहान वयस्कर मुलं असू शकतात ते सुद्धा वापरू शकतात. बसलं काहीतरी वर्क करत मशीन सारखं असे पाणी सुद्धा ऑपरेट करू शकतात. फार मस्त डिझाईन पाना क्लच, स्प्रिंग, बेरिंग्स आहेत 5 आणि क्लच. तर ते
गाडी पंक्चर झाली असेल ना तर ते गाडीचं चाक आपण असं ठेवू शकतो. गाडीच्या चाकाखाली आपण असं घालून हे आपण असं घेऊन जाऊ शकतो पंचर स्टेशनपर्यंत. आणि हे असं फोल्डेबल पण आहे, म्हणजे आपल्या डिक्कीत पण मावत आहे. आणि हे मल्टीपर्पज इनोव्हेशन आहे, कारण हे एक आपण ह्याला असं जॉईंट करून जर आपल्या भाजी मंडईतली कुठली जड बॅग असेल किंवा लगेज असेल किंवा डीमार्टच्या बॅग्स असतील तर हे आपण असं ह्याला हँडल लावून एकदम सहजतेने आपण ह्याला घेऊन जाऊ शकतो. आणि हे सगळं फोल्डेबल आहे, म्हणजे हे पण आपण ह्याच्यात फोल्ड करून ठेवू शकतो. परत ते काट्या पण 4 आहेत, तिकडे मावतात सगळे, पूर्ण कॉम्पॅक्ट. माझ्या डिव्हाइसचे नाव आहे इलेक्ट्रिक पोल वर्कर वायरमॅन प्रोटेक्शन सेन्सर डिव्हाइस. यामध्ये रिले, IC सर्किट, बझर, बॅटरी व सेन्सर या घटकाचा वापर केलेला आहे. आपण अनेक घटनांमध्ये ऐकतो, अनेक बातम्यांमध्ये देखील ऐकतो की वायरमनचा इलेक्ट्रिक पोलवर काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अशा वेळी त्यांची फॅमिली पुढे काय करणार, या समस्येवर निराकरण करण्यासाठी आम्ही एक सेन्सर सिस्टीम विकसित केली आहे की जी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड डिटेक्ट करते आणि वायरमनला अलर्ट करते. जेव्हा वायरमन एखाद्या इलेक्ट्रिक पोलवर काम करण्यासाठी जात असतो तेव्हा तो सर्व प्रकारचा विद्युत पुरवठा बंद करून जात असतो. तरी देखील जर एखाद्या फेजमध्ये विद्युत पुरवठा चालू असेल तर हे आमचे डिव्हाइस इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड डिटेक्ट करते आणि ताबडतोब सायरन वाजवते. त्यामुळे आजूबाजूच्या वायरमध्ये इकडे घेते, इथे सगळीकडेच विद्युत पुरवठा चालू आहे म्हटलं लगेच वाजणार. मी साईडला घेऊन नाही, ठीक आहे ना, ठीक आहे. जिथं इलेक्ट्रिसिटी तिथं वाचतं, जे वायरमन वगैरे आहेत त्यांना तिच्या सानिध्यातून थोडं कॉन्टॅक्टमधून थोडं लांब गेला की ते आपोआप म्हणतात. गाडी डबल स्टँडवर लावली की उचलते गाडी. आहे बरं का बघा, दिल्लीला जाण्याचे चान्स आहेत का? 100%. इझिली पुश करू शकतो. काम करता ना वैसे टू व्हीलर्स के लिए, कैसे काम करता है? जैसे ही इम्पैक्ट पड़ेगा टू व्हीलर्स के गाड़ी पे सेंसर से लगे रहेंगे तो वैसे ही ये एक्टिवेट हो जाएगा. ये अभी मैनुअली मैं ऑपरेट कर रहा हूँ. ये और फ्लो हो सकता है कभी जाके. मैं बलून्स को रिप्रेजेंट कर रहा हूँ एयरबैग्स के साथ. ये मतलब टू व्हीलर्स के लिए बहुत इम्पोर्टेंट रहेगा कि बहुत कॉमन हो रहता है ना कि इंडिया में कि बहुत ज़्यादा एक्सीडेंट होता है, उसको कम करने के लिए. लाईट रिफ्लेक्शनमुळे खूप सारे आजार होतात. म्हणून लाईट रिफ्लेक्शन झालं की विद्यार्थ्यांच्या बाजूने इझिली टर्न करता येतो. त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना कोणतीही इजा होणार नाही आणि त्यांचे डोळे लहान वयापासूनच सुरक्षित राहतात. आणि सर कधी कधी काय होतं, टीचर्स पूर्ण होल बोर्डवर लिहितं, मग त्यांना लिहिण्यासाठी स्पेस नाही राहत. याला 360 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर शिक्षक या बाजूला सुद्धा लिखाण करू शकतात, ग्राफसुद्धा काढू शकतात आणि कॉलम्स आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे कॉमर्सचे अकाउंट्स राहतात ते सुद्धा याच्यामध्ये शिकवू शकतात. ऐक ना तू, याला जागा किती लागेल? इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे की नाही, हा फार समोर घ्यावा लागेल. त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे वरचं त्याच्याबद्दल सांग. जे छोट्या एजचे विद्यार्थी राहतात त्यांना खाली लिहिलेलं दिसत नाही, म्हणून याला वर केलं की विद्यार्थ्यांना इझिली जे खाली लिहिलेलं राहते ते इझिली वर दिसेल. थँक्यू. मेरे मॉडल का नाम है एंड इको फ्रेंडली क्लॉथ ड्राइंग रूम. जैसे मानसून सीज़न में कंटिन्यूस रेनफॉल रहता है तो कपड़े सुखाने में प्रॉब्लम हो जाती है, इसलिए मैंने ये ड्राइंग रूम बनाया है. ये बाइकॉन्वेक्स लेंस है जो रूम के अंदर सनलाइट को कॉन्वर्ज करेंगे. रूम के अंदर गीले कपड़े रहेंगे तो उन पे जो बैक्टीरिया माइक्रोब्स रहेंगे उन्हें किल करने के लिए मैंने UV लाइट का यूज़ किया है. और रूम का टेम्परेचर 2 मिनट. रूम का टेम्परेचर चेक करने के लिए थर्मोमीटर का यूज़ किया है. रूम के अंदर जो मॉइस्चर होगा उसे रिमूव करने के लिए एग्जॉस्ट फैन का यूज़ किया है. और इसमें हम कपड़े सुखा सकते हैं या फिर कुछ ड्राई फ्रूट्स या कुछ पल्सेस ग्रेन्स वो भी हम इसमें सुखा सकते हैं. इट इज यूजफुल फॉर कंज्यूम एरिया. नहीं क्या ऐसे बाहर वाला जिसको पोर्शन नहीं उनके लिए अच्छा है. अरे यार बेटा क्या है? ये मेरा स्मार्ट मराठी कौन सा तुमको जो कंफर्टेबल. हिंदी. ये मेरा स्मार्ट पोर्टल डिटेक्शन सिस्टम है जिसमें हमने अल्ट्रासोनिक सेंसर यूज़ किया है जिसकी रेंज 5 मीटर तक की रहती है
और ये स्पेशली डिज़ाइन टू व्हीलर्स के लिए है और टू व्हीलर्स पे अपन फिट कर सकते हैं इसको। एंड टू व्हीलर्स में फिट होने से ये क्या होता है कि ये 5 मिनट तक के पॉटहोल्स को पहले से डिटेक्ट करके जो ड्राइवर है उसको अलर्ट कर देता है कि आगे पॉटहोल है। और ऑल्सो इसमें GSM और GPS मॉड्यूल दिया है। GPS मॉड्यूल एग्जैक्ट लोकेशन ट्रैक करता है कि कहाँ पॉटहोल है, और GSM मॉड्यूल ये डेटा थ्रू टेक्स्ट मैसेज भेजता है टू द कंसर्न्ड अथॉरिटीज़ कि इस पर्टिकुलर लोकेशन पे पॉटहोल है, जिससे जो गवर्नमेंट है वो काम कर सकेगी। इसमें इसका डेमोन्स्ट्रेशन ऐसा होगा कि यह कंटिन्यू मेजर करते रहता है कि डिस्टेंस कितना है, ये डिस्टेंस मेजर करते रहता है। अभी के लिए डिस्टेंस की लिमिट 56 सेंटीमीटर की है, और जब डिस्टेंस 56 सेंटीमीटर से बढ़ेगा तब एक पॉटहोल डिटेक्ट होगा, और जैसे ही एक पॉटहोल डिटेक्ट होगा एक ऐसा LCD पे डिस्प्ले आएगा और बजर ब्लिंक करेगा। LCD पे डिस्प्ले आएगा एक पॉटहोल डिटेक्टर सेंडिंग लोकेशन, और जैसे ही ये डिस्प्ले आएगा तो एक ऐसा मैसेज ट्रांसमिट होगा टू द रजिस्टर्ड मोबाइल नंबर जो इस कोड में डाला गया है, जिससे फिर वो अथॉरिटीज़ को भी मैसेज पहुंचेगा कि इस लोकेशन पे पॉटहोल्स है, और फिर ड्राइवर भी सेफ रहेगा कि आगे पॉटहोल है। ये इसके लिए बारिश के दिनों में अच्छा है। हाँ, याच्यामध्ये बोलायचं. So this is our model automatic baby cradle machine. We use here AC motor, so it works on electric, but if we use here DC motor, so How it works? it works on electric because we use here AC motor. It's automatically. हाँ, ये automatically, and this is a speed controller that you can adjust the speed. And now today's scientists add so many features just like AI sensor, and there is one question in everyone's mind that how do you know when baby is crying? So they use here sound sensors, vibration sensors. This is the most common, and it's basically used in daycare and a hospital, and at least I know that there is too much use at home, but this is too much important for our next generation, cause today's parent generation is now too educated and they don't get the time. आपल्या सर्वांच्या माहितीनुसार भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही शेती करतात, पण शेती करत असताना बैलगाडीचा आजही मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर आपल्या मनात सर्वात पहिला प्रश्न हा निर्माण होतो की आज एवढ्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असूनही का बैलगाडीचा वापर करायला हवा. तर असं आहे की जर आपण ट्रॅक्टरच्या विषयी बोललो की आपण आता ट्रॅक्टरला आपण विचार करतो की बैलगाडीशी रिप्लेस करू शकतो, पण खरं तर हे शक्य नाही आहे. काही गोष्टी असतात ज्या रिप्लेस नाही करता येऊ शकत. ते म्हणजे ते खूप नाजूक आहे, सेन्सिटिव्ह आहे. तर मग जेव्हा ट्रॅक्टरचा यूज करतो तेव्हा तो ट्रॅक्टरचा मिनिमम कॉस्ट असतो 1 लाखपर्यंत ते 10 लाखपर्यंतचा, जो की शेतकऱ्यांसाठी, छोट्या शेतकऱ्यांसाठी अफोर्डेबल नसतो. आणि जरी आपण घेतला तर त्याच्यामध्ये फ्यूल लागतो, जो की शेतकऱ्यांसाठी खरंच अफोर्डेबल नसतो. म्हणून ते लोक आजही बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर आम्ही ही बैलगाडी बनवली आहे, पण ह्याच्यामध्ये एक बदल केला आहे, तो म्हणजे की आम्ही इथे एक सस्पेन्शन ॲड केलं आहे. ते काही असं वर्क होतं, आणि ते त्याच्यामध्ये एक सायकलचं सस्पेन्शन वापरलं आहे. सायकलचे शॉक ऑब्झर्वर किंवा शॉक शोषक असंही म्हणतात त्याला. आणि तिसऱ्या चाकामुळे काय होणार की जो लोड फक्त बैलांपुरता मर्यादित होता तो बैलांपुरता मर्यादित न राहून तिसऱ्या चाकावरती येणार. आणि शॉक ऑब्झर्वरमुळे खडबडीत रस्त्यांमुळे बसणारे हादरे बसणार नाहीत किंवा ते नष्ट होतील. आणि ज्यामध्ये फ्युचर स्कोप पण आहे, ते म्हणजे काही असे की नांगरणी करतानाही आपण पाहतो की बैल खूप कमी काम करून खूप लवकर थकतात, कारण त्यांना माती खेचायची असते. आणि माती खेचणं म्हणजे नांगरणी हे एक महत्त्वाची प्रोसेस आहे, ती झालीच पाहिजे. ती मातीला सुपीक करते. पण हे करत असताना जर बैलांच्या मानेला खूप मोठ्या प्रमाणात इजा होतात आणि ते लवकर थकतात, तर तिथे पण आपण हा सस्पेन्शन यूज करू शकतो. हा रिमूवेबल बनवू शकतो इन फ्युचर, आणि ह्याचं डिझाईन फक्त बदलून त्याला तिथे यूज करता येईल. आणि हा सोलर पावर्ड वॉटर प्युरिफायर आहे.
हा सोलार किंवा इलेक्ट्रिसिटी जे अवेलेबल असेल सोर्स त्याच्यावर काम करतं. तर जेव्हा खराब पाणी या पाईपा थ्रू आत जाईल त्यात सगळ्यात आधी मोटर लागते. त्याला मोटर स्पीड प्रेशर वाढवते पाण्यामध्ये. त्याच्यानंतर एक सिरीज ऑफ फिल्टर थ्रू पासआउट करते. सगळ्यात पहिलं आहे सँड मेम्ब्रेन, जे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरून वेगवेगळ्या सायझेसचे सँड जे आहे कलेक्ट केली आणि कलेक्ट करून ते साईज बाय साईज सेट केलेलं आहे. 90% ऑफ द प्युरिफिकेशन याच मेम्ब्रेन थ्रू होते. आणि त्याच्यानंतर ते ॲक्टिवेटेड कार्बन मेम्ब्रेनमध्ये जाते. ते कोणते हार्मफुल ओडर असेल पाण्याचा, हार्मफुल केमिकल असतील ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेते. देन नायलॉन मेम्ब्रेनला जाते. जे पण थोडीशी उरलेली सोडलेली इम्प्युरिटी आहे ते सगळी काढून खराब पाणी ते मागं टाकते आणि चांगलं पाणी नेक्स्ट मेम्ब्रेन म्हणजे UVC लाईटची अशी मेम्ब्रेन आहे ती हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करते. अँड देन जे शुद्ध पाणी आहे ते या पाईपातून बाहेर निघते. तर त्यांच्यामध्ये काय होतं ना की तण ग्रो होतं. तण वीड्स आर द अनवॉन्टेड प्लांट्स विच टेक द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स ऑफ द मेन प्लांट. सो मी हा रोबोट बनवला आहे की जो झाडाला सेन्स करेन आणि मग त्याच्या आजूबाजूला जेवढी अनवॉन्टेड वीड्स आहे त्यांना रूट्सपासून काढेल. हे आपण शेतीमध्ये जो रेन पाईप यूज करतो ना त्याच्यासाठी हे यंत्र आहे. आपण शेतीमध्ये हा रेन पाईप यूज करतो इरिगेशनसाठी. इरिगेशन झाल्यानंतर शेतकरी हा पाईप गुंडाळतो आणि चांगल्या पद्धतीने जर पाईप गुंडाळला नाही तर हा पाईप चिरू किंवा फाटू शकतो किंवा क्रॅक होऊ शकतो. त्यामुळे मी हे यंत्र बनवलेलं आहे. त्यामध्ये असा आपल्या शेतात पाईप असा राहतो आणि ते शेतामधली माती पण टिकलेली असते. त्यामुळे या रोलरच्या सहाय्याने माती पण निघून जाईल आणि चांगल्या पद्धतीने गुंडाळा पण होईल. गुंडाळा झाल्यानंतर असं काढून घ्यायचं आहे. मशीन कसं हां दिखाव. नमस्कार सर, माझे नाव अद्वैत राजेश शेडेकर. मी JC हायस्कूल कारंजा डिस्ट्रिक्ट वाशिम येथील 9व्या वर्गाचा विद्यार्थी. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे ऑटोमेटेड ब्रिज बॅरियर सिस्टीम फॉर फ्लड. म्हणजेच पूर काळात पुलावरील लोकांची सुरक्षा करण्यासाठीची स्वयंचलित व्यवस्था. जेव्हा पाणी पुलाच्या वरून वाहू लागतं आणि लोक घाई गडबडीत असताना किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, पण त्या पाण्याच्या प्रवाहानं ते वाहून जातात व अनेकदा जीवितहानीसुद्धा होते. अशा घटना आपण पाहतोच बातम्यांद्वारे किंवा व्हिडिओद्वारे. ही समस्या लक्षात घेऊन मी हा प्रोजेक्ट तयार केला आहे. जेव्हा पाणी पुलाच्या या बॅरिगेडवर आदळेल तेव्हा ऑटोमॅटिकली बॅरिगेड्स ओपन होतील, रस्ता बंद होईल आणि ज्या पाण्याचं प्रेशर कमी झालं ते ऑटोमॅटिकली क्लोज होतील, रस्ता उघडेल. याच्यात कोणतीही इलेक्ट्रिसिटी नाही, कोणतं सेन्सर नाही, सिम्पल मशीनवर आणि कोणत्या जुन्या ब्रिज राहते त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करायची काहीच गरज नाही. फक्त ते शॉवर होतं ते पाणी खूप उडते ना म्हणून ते बंद केलेलं आहे. का लावलं ते पाऊस दाखवण्यासाठी. पावसानं माझा प्रोजेक्ट आहे ऑडिएबल स्पीकर. हा दिव्यांग लोकांसाठी खूप युजफुल आहे. जेव्हा ते एखाद्या अडचणीत असेल, त्यांना मदतीची गरज असेल, तेव्हा तो हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यामध्ये आपण बॅटरी चार्ज करू शकतो. आणखीन पण काय मेसेज असेल तर आपण या बटनद्वारे आपण ते ॲड करू शकतो. जेव्हा ते दिव्यांग व्यक्ती असा हे दोन म्हणजे बटन ऑन करेन आणि या दोन नोडला एकमेकांना टच करेल, यामध्ये असा आवाज प्रोड्यूस होईल. आपण याला वेगवेगळे मेसेज ॲड करू शकतो. आता हे त्याचं फ्युचर डमी मॉड्यूल आहे. यामध्ये GSM 800L आणि ऑर्डिनो युनोचा यूज केला. यामध्ये एक सिम आहे. हे जर का मी तुमच्या मोबाईलमध्ये टाकलं आणि त्या मोबाईलमध्ये समजा कोणीही तुमच्या घरी वृद्ध आहे आणि त्या वृद्धांना काहीतरी गरज लागली, तुम्ही बाहेर गेलेले आहे, तर त्यांनी फक्त असा हात बेंड केला की यामध्ये म्हणजे जे मोबाईलमध्ये सिम असेल म्हणजे तुमच्या, तर ते त्यामध्ये मेसेज येईल की त्यांना मदतीची गरज आहे, तुम्ही त्या मदतीला जा. हे वृद्धांसाठी युजफुल आहे. पॅरालाइजसाठी पण युजफुल आहे. आता समजा हाफ पॅरालाइज झालं तर हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी युजफुल आहे. आता समजा ते फुल्ली पॅरालाइज आहे, काहीच करू शकत नाही, तर ते आय ब्लिंकिंगचा करू शकतो आपण त्याला. म्हणजे त्यांनी आय ब्लिंक केलं तर इकडे तिकडे आय फिरवला तरी पण हे मोशन डिटेक्ट करून हे मेसेज तुम्हाला सेंड करेल. हा लहान
हे लहान मुलांसाठी युजफुल आहे. आता आपण बघू शकतो एक समजा तुम्ही बाहेर गेलेल्या कोणी मुलं तुमच्या घरी असे एकटे आहे आणि त्यांना म्हणजे अचानक तुमच्या घरी असं चोर वगैरे आला तर यामध्ये हे बाहेर लावून द्यायचं आणि याला वायरलेस म्हणून त्या मुलांच्या हाती लावून द्यायचं. जेव्हा ते असा हात बेंड करेल यामध्ये बाहेरून आवाज येईल आणि म्हणजे ते नेबर्स असेल त्यांना मदत केलं ते धावून येईल. क्लीनर आहे, यामधून आपण आरोग्य आणि स्वच्छता दोन्ही एकाच वेळी करू शकतो. आणि मला याची कल्पना आली की आमच्या शाळेमध्ये खूप मोठं ग्राउंड आहे आणि त्याच्यासाठी खूप असे कामगार लागतात आणि त्याचा खूप वेळ वाया जातो. तर माझ्या मनात एक विचार आला की जर आपण एक स्ट्रीट क्लीनर जर सायकलला आपल्याला लावले आणि जर ते चालवली तर एकतर व्यायाम पण होईल आपला आणि लवकरात लवकर स्वच्छता पण होईल ग्राउंडची. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट यूज सायकल्स टू गो हेअर अँड देअर. सो जर स्ट्रीट क्लीनर आपण जर लावले तर रस्ते पण साफ होतील आणि विद्यार्थ्यांचं पण योगदान होईल त्या स्वच्छतामध्ये. हे जास्त शेतकऱ्याला उपयोगी आहे. तर काय आहे, जेव्हा शेतकरी शेतात फवारणी करत असतो आणि कन्सिडर करा सर ही एक आणि ती एक लाईन आहे आपली, या लाईनचा स्प्रे होऊन जर त्यात एंटर करणार असतो शेतकरी तेव्हा काय होतं की ही जी पाईप आहे ती खूप मोठी असते. मग झाडाच्या मुळांना घासते, नंतर तिथं पाईप जर अशी फोल्ड होत गेली तर तिथं फुटते. मग दोन्हीकडून शेतकऱ्याचं नुकसान आहे. हे झालं मोठ्या बागांचं सर. छोटी म्हटली तर आपली वांग, मिरची, टोमॅटो वगैरे त्यात पण जे झाडांना पाईप ही घासली तर झाडं ती आधीच नाजूक असतात, म्हणजे ते कोलॅप्स होणार आहेत पूर्ण. मग त्यामुळे काय आहे सर, लाईनच्या एंडिंगला इथं बसवायचं आणि ह्याच्यातून ह्या 2 स्टिकच्या मधून जरी पाईप घातली आणि रोटेटेड आहे सर पूर्ण असं, त्यामुळे जशी आपण पाईप पुढे वळू पाईप व्हायब्रेट होत असते स्प्रेइंगच्या वेळी, मग तसं ती सिम्पली रोटेट होणार आहे. मग झाडाला घासू नये म्हणून शेतकरी आजकाल काय करतो की इथं एखादा माणूस वगैरे कोणतरी उभा राहिलेला असतो की म्हणजे पाईप घासू नये, आपलं नुकसान होऊ नये. मग जर वेळेस सर लेबर भेटतेत न भेटतेत हे काय कन्फर्मली नाही आहे. म्हणून एकदम छोटं कमी कॉस्टमध्ये हे मॉडेल आहे. ह्याचं सर वर्किंग मी माझ्या प्रॅक्टिकली शेतात करून बघितलं आहे व्हिडिओ.